आठवा सरकार आदरणीय श्री फडणवीस सर, चंद्रकांत दादा, वासुदेवराव, इतर सर्व मान्यवर आणि माझ्या जमलेल्या सर्व रसिक मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, माझी सरांच्या कुटुंबियांना माझी नम्र विनंती आहे की गेल्या गेल्या पहिली दृष्ट काढा. आणि एकाने काढू नका, 10-12 जणांनी काढा. सर आज 99 पूर्ण आणि 100व्या वर्षात पदार्पण करतायत. असं कुठेही त्यांच्याकडे बघून जाणवत नाही. चंद्रकांत दादा ज्यावेळेला मगाशी बोलत होते, शिदनकडनं आपण काहीतरी घेतलं पाहिजे. मला असं वाटतं तितक्या ताठ पद्धतीने सरकार जरी चाललं कारण एवढं वय नसतानाही सरकार वाकलेलं आहे. पण जास्ती बाहेरचे लोक घेऊ नका. या झाडाची फळं पाहिजेत, याही झाडाची फळं पाहिजेत. आज खरं तर सरांचं आडनाव फडणीस ने वाचवलं ना. फडणीस म्हणून व्यंगचित्रकार झाले. फडणवीस असते तर व्यंगचित्र झाले असते. पण मला आनंद एका गोष्टीचा आहे, वयामध्ये खूप अंतर जरी असलं तरी मीही जे स्कूल ऑफ म्हणजे अप्लाइड आर्ट्सचा आणि सर देखील त्याच कॉलेजमधले आहेत. चंद्रकांत दादा, अकादमीची गरज नाही आहे. आपण मगाशी उल्लेख केला, अकादमीची गरज नाही आहे. आहेत त्या आर्ट स्कूल सुधारल्यात तरी मला असं वाटतं खूप चांगल्या गोष्टी होऊ शकतील. आज जे स्कूल ऑफ आर्ट, जे अप्लाइड आर्ट याची जी हालत आहे, म्हणजे तिथे असलेल्या डीनला साधं फूल पण काढता येत नाही. असो, पण त्यांना साधं फुलही काढता येत नाही. आता अशा प्रकारची लोक जर समजा आर्ट स्कूलमध्ये जायला लागली, उद्या अकादमी काढली, समजा व्यंगचित्रांवरती अकादमी काढली, शिकवणार कोण? कोणीच नाही. उद्या लता दिदींवरती जर समजा तुम्ही संगीताची अकादमी काढली, शिकवणार कोण? तो स्वतः आवाज आणायचा कुठून? ते मध्येच कळतात. आता याच्यानंतर मी भाषण बोलताना मी फक्त असं करेन की तुम्ही सुरू करा. अनेकांनी सरांचा अनेक पद्धतीने उल्लेख केला, शब्दांनी. त्यांना मला असं वाटतं काहीतरी झालं, त्यांचे 8-8:30 वाजले असतील. त्याला जरा त्या चित्रकलेचं दालन दाखवून या कोणीतरी. अनेकांनी अनेक गोष्टी सांगितल्या, शब्दाविना चित्र पासून ते अनेक गोष्टी सांगितल्या. माझी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी सरांच्या चित्रांमध्ये दिसते ती मला सर्वांना सांगणं गरजेचं आहे. ते जे काढून ठेवलेलं आहे ना इतक्या वर्षांचं, ते सोपं नाही आहे. ते सोपं दिसतं, पण त्या प्रकारे सोप्या पद्धतीने चित्र काढणं, याच्यासाठी म्हणून रिअलिस्टिकचा आणि अनाटॉमीचा अभ्यास प्रचंड असला पाहिजे, तर ही गोष्ट शक्य होते, अन्यथा होऊ शकत नाही. सरांचं कोणतेही चित्र तुम्ही काढून बघा ज्याच्यामध्ये तुम्हाला
सिम्प्लिफाईड दिसेल, पण कुठेही प्रपोर्शन चुकलेलं तुम्हाला दिसणार नाही. एखादा माणूस असेल, त्याच्या बाजूला जर स्कूटर असेल, तर ते प्रपोर्शन त्यांचं करेक्ट असतं. ते सोपं असतं, पण ते कठीण आहे आणि ते सहज होत नाही. त्याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारची दृष्टी लागते, त्याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारची एक काय म्हणू आपण त्याला एक प्रकारचं ऑब्झर्वेशन लागतं की काय बघायचं आहे त्यातलं. आता सरांनी मगाशी उल्लेख केला की सरांनी खूप साधेपणाने जगाकडे पाहिलं. आम्ही नाही पाहत. मगाशी आपण एका व्यंगचित्राचा उल्लेख केला, त्यावेळेला मला एक दुसरं व्यंगचित्र सुचलं. म्हणजे सरांनी ज्याला एक व्यंगचित्र केलं, आपण मगाशी म्हणालात की एक मांजर आहे, तिची पिल्लं आहेत आणि तिच्या बाजूला एक वात्सल्याचं एक त्या मांजरीच्या चेहऱ्यावरती एक वात्सल्य आहे आणि त्याच्यात एक उंदीर पण पितोय दूध. मी आज जर समजा मी ते व्यंगचित्र करायला घेतलं तर मी दाखवीन मांजर तिथेच आहे, पिल्ल अंगावरच्या पट्ट्यांमुळे भांडतायत, तू कोणत्या जातीचा, तू ह्या जातीचा का त्या जातीचा, आणि बाकी सगळी उंदरं फक्त दूध पित आहेत आणि ती मांजर म्हणजे महाराष्ट्र. सरांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन साधा, सरळ, निखळ, पण तो सोपा नाही. मी स्वतः एक व्यंगचित्रकार असल्यामुळे, चित्रकार असल्यामुळे त्या सोप्या ओळी काय असतात आणि त्याला किती वेळ लागतो आणि त्या किती कठीण असतात याची पूर्ण जाणीव मला आहे. आज वासुदेवराव इकडे बसलेले आहेत, तेही चित्रकार आहेत. त्यांचं एक अप्रतिम चित्र त्यांचं. त्या चित्रामध्ये ते मला असं वाटतं टाटाने घेतलं. तुमचं चित्र मी जेव्हा तुमच्याकडे मागायला आलो तेव्हा तुम्ही सांगितलं मला टाटाने घेतलं, असं तुम्ही मला सांगितलं. असेल टाटांकडे, कोण जाऊन बघणार. गौतम बुद्धाचे पाय आहेत, त्याच्यासमोर एक हत्तीचा पिल्लू आहे, त्याच्या मागे हत्ती म्हणजे त्या पिल्लाची आई आहे, हत्ती आहे, आणि ती हत्ती त्या पिल्लाला सोंडेने फक्त पुढे ढकलते पायापड. आता हे एका चित्रामध्ये दाखवणं, मला एक खूप जगविख्यात एक चित्रकार होऊन गेले, सरांना निश्चित माहिती असेल, यांना सगळ्यांना माहिती असेल, नॉर्मन रॉकवेल नावाचे. त्या नॉर्मन रॉकवेल त्यावेळेला सॅटर्डे इव्हिनिंग पोस्ट नावाचं जे मॅगझिन यायचं त्याच्यावरची कव्हर ते करायचे. तर त्यांच्या संपूर्ण चित्राला कुठेही शब्द नसायचे, पण ते ऑइल पेंटिंग मध्ये करायचे. तसं एक त्यांचं शब्द नसलेलं पण अप्रतिम चित्र ते व्यंगचित्र नाही करायचे, चित्र. म्हणजे एक आपल्याकडे राजाबाई टॉवर सारखं एखादा, पण राजाबाई टॉवर खूप मोठा झाला, एक छोटा टॉवर शहरामधला एखादा त्यावेळेचा एक टॉवर, ज्या टॉवरच्या वरती एक घड्याळ, जे घड्याळ पाहून त्या शहराची लोक आपापलं घड्याळ लावतात रोज सकाळी. त्या घड्याळाची दुरुस्ती करणारा एक माणूस तिथे आहे, जो स्वतःचा घड्याळ बघतो आणि ते घड्याळ लावतो. म्हणजे अख्खं शहर त्या दुरुस्ती करणाऱ्याच्या घड्याळाच्या प्रमाणे चाललंय, त्या घड्याळाप्रमाणे नाही. आता याचा एकच बारकावा, चित्रकार व्यंगचित्रकार काय बघतो की ते घड्याळ कोणतरी ठीक करत असेल, कोणतरी नीट करत असेल, हे पहिल्यांदा तो विचारता आला पाहिजे. अनेक लोक म्हणतात की तुम्हाला ही कल्पना सुचली कशी, खरंच कळत नाही, कशी आली, काय आली, कुठून आली, कळत नाही. पण सरांच्या चित्रामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कल्पना आणि उत्तम रेखाटन हे जेव्हा येतं त्यावेळेला त्याचं उत्तम चित्र किंवा उत्तम व्यंगचित्र होतं.